नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीड जिल्हा विशेष सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला पहा, पहिला प्रश्न बघा. बीड शहराचे पांडवकालीन नाव काय होते? तर बीड शहराचे पांडवकालीन नाव काय होते? तर चंपावती नगर हे बीड जिल्ह्याचे किंवा बीड शहराचे पांडवकालीन नाव होते. चंपावती नगर हे होतं. यानंतरचा प्रश्न आहे, बीड शहर डॅश डॅश नदीकाठी वसलेले आहे. तर बीड शहर डॅश डॅश नदीकाठी वसलेले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, बिंदुसरा या नदीच्या काठावर बीड शहर हे वसलेले आहे. बिंदुसरा या नदीच्या काठावर होय. यानंतरचा प्रश्न आहे, पौराणिक दस्तऐवजानुसार बीड जिल्ह्याचे महाभारतकालीन नाव काय असे होते? तर पौराणिक दस्तऐवजानुसार बीड जिल्ह्याचे महाभारतकालीन नाव काय होते? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, दुर्गावती हे बीड जिल्ह्याचे पौराणिक दस्तऐवजानुसार आपल्याला नाव असलेलं दिसून येतं. दुर्गावती हे नाव त्या काळामध्ये होते. यानंतर आहे, बीड जिल्ह्यात डॅश डॅश तालुक्यांचा समावेश होतो. तर बीड जिल्ह्यामध्ये डॅश डॅश तालुक्याचा समावेश होतो. तर बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुक्याचा समावेश होतो. 11 तालुके हे बीड जिल्ह्यामध्ये आहेत. यानंतर आहे, बीड जिल्ह्यास प्राचीन मराठी कवींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. बीड जिल्ह्यास प्राचीन मराठी कवीचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. तर बीड या जिल्ह्याला प्राचीन मराठी कवीचा जिल्हा म्हणून ओळखले जाते, कारण की या ठिकाणी मुकुंदराज यांचा जन्म झालेला होता. त्यानंतर दासोपंत यांचाही या कवींचा या ठिकाणी जन्म झाला होता. म्हणून मराठी प्राचीन कवीचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. यानंतर आहे, ऐतिहासिकदृष्ट्या वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असणारे कंकालेश्वराचे मंदिर डॅश डॅश या शहरामध्ये आहे. तर बीड या शहरामध्ये कंकालेश्वर हे आपल्याला महादेवाचे प्रसिद्ध मंदिर असलेलं दिसून येतो. बीड या शहरामध्ये कंकालेश्वर हे मंदिर आहे. यानंतर आहे, बीड जिल्ह्यात डॅश डॅश विधानसभा मतदारसंघ आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. 6 विधानसभा मतदारसंघ बीड जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर आहे, बीड जिल्ह्याचा समावेश डॅश डॅश या प्रशासकीय विभागामध्ये होतो. तर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश होतो. छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये बीड जिल्हा येतो. त्यानंतर आहे, बीड जिल्ह्यात एकूण डॅश डॅश नगरपालिका आहेत. तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 नगरपालिका आहेत. 6 नगरपालिका ह्या बीड जिल्ह्यामध्ये आहेत. बीड जिल्ह्यात एकूण डॅश डॅश पंचायत समिती आहेत. तर 11 पंचायत समिती या बीड जिल्ह्यामध्ये आहेत. एकूण 11 पंचायत समिती बीड जिल्ह्यामध्ये आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, बीड जिल्ह्यात एकूण डॅश डॅश नगर पंचायती आहेत. तर नगरपंचायती या बीड जिल्ह्यामध्ये 5 नगरपंचायती आहेत. बीड जिल्ह्यामध्ये 5 नगरपंचायती आहेत. त्यानंतर आहे, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोठे आहे? तर माजलगाव या ठिकाणी बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा आपल्याला जलसिंचनाचा प्रकल्प आहे. माजलगाव धरण या ठिकाणी आहे आणि हे धरण शिंदपणा या नदीवर बांधण्यात आलेलं आहे. माजलगाव या ठिकाणी होय. माजलगाव धरणाची उंची किती मीटर आहे? तर 31 मीटर एवढी माजलगाव धरणाची उंची आहे. 31 मीटर एवढी ही उंची आहे. यानंतरचा प्रश्न आहे, बीड जिल्ह्याच्या उत्तरेस कोणत्या जिल्ह्याच्या सीमा आहेत? बीड जिल्ह्याच्या उत्तरेस कोणत्या जिल्ह्याच्या सीमा आहेत? तर अ आणि ब म्हणजेच छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 2 जिल्ह्याच्या सीमा बीडच्या उत्तर आपल्याला दिशेला असलेल्या दिसून येतात. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या शहरांच्या बीड जिल्ह्याच्या उत्तरेस सीमा आहेत. बीड जिल्ह्याच्या पूर्वेस कोणत्या जिल्ह्याच्या सीमा आहेत? तर बीड जिल्ह्याच्या पूर्वेस कोणत्या जिल्ह्याच्या सीमा आहेत? तर परभणी आणि लातूर या 2 जिल्ह्याच्या सीमा बीड जिल्ह्याच्या पूर्वेस असलेल्या आपल्याला दिसून येतात. पूर्वेला होय.
बीड जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? तर बीड जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? तर बीड जिल्ह्याच्या दक्षिणेस हा धाराशिव हा जिल्हा आहे. बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला हा धाराशिव जिल्हा असलेला दिसून येतो. यानंतर आहे बीड जिल्ह्याच्या पश्चिमेस डॅश डॅश हा जिल्हा आहे. तर बीड जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे? तर योग्य उत्तर आहे अहमदनगर, म्हणजेच अहिल्यानगर हा बीडच्या पश्चिमेस असलेला जिल्हा आहे अहमदनगर, म्हणजेच अहिल्यानगर हा होय. बीड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? तर बीड जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? तर गोदावरी ही बीड जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी आहे. गोदावरी ही होय. यानंतर आहे गोदावरी नदी बीड जिल्ह्याच्या डॅश डॅश सीमेवरून वाहते. तर गोदावरी नदी ही बीड जिल्ह्याच्या डॅश डॅश सीमेवरून वाहते. तर उत्तर या सीमेवरून गोदावरी नदी ही बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहताना आपल्याला दिसून येते. यानंतर आहे डॅश डॅश ही बीड जिल्ह्यातील प्रमुख पर्वत रांगा आहे. तर डॅश डॅश ही बीड जिल्ह्यातील प्रमुख पर्वत रांगा आहे. तर बालाघाट ह्या बीड जिल्ह्यामधील सर्वात महत्त्वाच्या पर्वत रांगा असलेल्या दिसून येतात. बालाघाटच्या डोंगर रांगा या कार्यरत आहेत. यानंतर आहे बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर आहे. तर बीड जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ हे डॅश डॅश चौरस किलोमीटर आहे. तर 10,693 चौरस किलोमीटर एवढं बीड जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे. 10,693 एवढे हे क्षेत्रफळ आहे. यानंतर आहे बीड जिल्ह्यात एकूण डॅश डॅश उपविभाग आहेत. तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण डॅश डॅश उपविभाग आहेत. तर 5 उपविभाग हे बीड जिल्ह्याचे केलेले आहेत. 5 विभागामध्ये या जिल्ह्याची विभागणी केलेली आहे. यानंतर आहे बीड जिल्ह्यातील केज या ठिकाणी डॅश डॅश ही स्थानिक प्रशासन संस्था कार्यरत आहे. तर बीड जिल्ह्यातील केज या ठिकाणी डॅश डॅश ही स्थानिक प्रशासन संस्था कार्यरत आहे. तर नगरपंचायत ही बीड या जिल्ह्यामधील केज तालुक्यामध्ये आहे. नगरपंचायत येथे कार्यरत आहे. यानंतर आहे बीड जिल्हा बीड या ठिकाणी डॅश डॅश वर्ग नगरपालिका आहे. तर बीड या ठिकाणी डॅश डॅश वर्ग नगरपालिका आहे. तर नंबरची नगरपालिका ही बीडमध्ये आहे. नंबर ची होय. त्यानंतर आहे बीड जिल्ह्यात एकूण डॅश डॅश कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण डॅश डॅश कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. तर 11 कृषी बाजार समित्या या बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. 11 कृषी उत्पन्न बाजार समित्या या आहेत. यानंतर आहे बीड जिल्ह्यातील प्रमुख तालुका हा त्या सर्वात डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो. तर पाटोदा हा तालुका बीड जिल्ह्यामधील सर्वात डोंगराळ तालुका म्हणून प्रसिद्ध असलेला आपल्याला दिसून येतो. पाटोदा हा तालुका सर्वात डोंगराळ तालुका आहे. यानंतर आहे मांजरा नदी. मांजरा नदी बीड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. तर मांजरा नदी ही बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहताना दिसून येते. मांजरा नदी ही बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. यानंतर आहे शिंदपणा व गोदावरी. शिंदपणा व गोदावरी या 2 नद्याचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर माजलगाव येथील मंजरत या ठिकाणी गोदावरी व शिंदपणा या 2 नद्याचा संगम होताना दिसून येतो. मंजरत माजलगाव या ठिकाणी या नद्याचा संगम होतो. यानंतर आहे बीड तालुक्यातील उगम पावणारी नदी कोणती आहे? बीड तालुक्यात उगम पावणारी नदी कोणती आहे? तर बिंदुसरा ही बीड तालुक्यामध्ये उगम पावणारी नदी आहे. बिंदुसरा ही नदी बीड तालुक्यामध्ये उगम पावते. यानंतर आहे बीड जिल्ह्यात डॅश डॅश या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे. तर परळी या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्र आहे. परळी या ठिकाणी होय. यानंतर आहे डॅश डॅश या ठिकाणी चामड्यावर प्रक्रिया करणारा कारखाना आहे. डॅश डॅश या ठिकाणी चामड्यावर प्रक्रिया करणारा कारखाना उभारण्यात आलेला आहे. तर बीड या ठिकाणी चामड्यावर प्रक्रिया करणारा कारखाना उभारण्यात आलेला आहे किंवा बीड या ठिकाणी हा कारखाना आहे. यानंतर आहे बीड जिल्ह्यात रेल्वेचं डॅश डॅश लाईन आहे. तर ब्रॉड गेज ही आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये असणारी लाईन जी आहे ती ब्रॉड गेज या प्रकारामध्ये आहे. बीड जिल्ह्यामधील रेल्वेची ब्रॉड गेज लाईन टाकण्यात आलेली आहे.
बीड जिल्ह्यातून डॅश डॅश रेल्वे मार्ग जातो. तर बीड जिल्ह्यातून डॅश डॅश हा मार्ग जात होतो. परळी ते हैदराबाद आणि परळी ते परभणी या दोन मार्गाने रेल्वे जाताना दिसून येते. म्हणजेच पर्याय नंबर क होय. म्हणजेच अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत. परळी ते हैदराबाद आणि परळी ते परभणी हा रेल्वे मार्ग बीड जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर आहे बीड जिल्ह्यातील तालुक्यात सर्वात कमी जमीन असलेला किंवा जमीन वनक्षेत्राखाली असलेला तालुका कोणता आहे. तर माजलगाव हा तालुका बीड जिल्ह्यातील सर्वात कमी जमीन वनक्षेत्राखाली असलेली आपल्याला दिसून येते बीड या तालुक्यामध्ये होय. यानंतर आहे बीड जिल्ह्यातील डॅश डॅश तालुका सर्वात जास्त जमीन सिंचनाखाली असलेला तालुका म्हणून ओळख आहे. तर गेवराई हा तालुका बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त जमीन सिंचनाखाली असलेला जिल्हा हा आपल्याला गेवराई हा सांगता येईल. गेवराई हा होय. यानंतर आहे बीड जिल्ह्यातील जमीन सिंचनाखाली आहे. बीड जिल्ह्यातील जमीन सिंचनाखाली आहे या तालुक्यातील सर्वात कमी आहे. तर वडवणी या तालुक्यातील जमीन ही सिंचनाखाली सर्वात कमी असलेली आपल्याला दिसून येते. वडवणी या तालुक्यातील जमीन ही सर्वात कमी सिंचन क्षेत्राखाली आहे. तर मांजरा प्रकल्प डॅश डॅश तालुक्यामध्ये आहे. तर केज या तालुक्यामध्ये मांजरा प्रकल्प आहे. केज या तालुक्यामध्ये मांजरा प्रकल्प आहे. माजलगाव धरणाचा लाभ डॅश डॅश तालुक्यांना होतो. तर माजलगाव धरणाचा लाभ डॅश डॅश तालुक्यांना होतो. तो गेवराई आपल्याला माजलगाव आणि अंबाजोगाई. माजलगाव आणि अंबाजोगाई या दोन तालुक्यांना माजलगाव धरणाचा लाभ आपल्याला होताना दिसून येतो. माजलगाव आणि अंबाजोगाई या दोन तालुक्याला या धरणाचा फायदा होतो. बीड जिल्ह्यात डॅश डॅश या ठिकाणी मत्स्य व्यवसाय संस्था आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये डॅश डॅश या ठिकाणी मत्स्य व्यवसाय संस्था आहे. तर पाली बीड जिल्ह्यातील पाली या ठिकाणी मत्स्य व्यवसाय संस्था आहे. पाली या ठिकाणी ही संस्था कार्यरत आहे. यानंतरचा प्रश्न आहे बीड या ठिकाणी असणारे सुप्रसिद्ध कंकालेश्वर मंदिर हे डॅश डॅश या राजांनी बांधलेले आहे. तर बीड या ठिकाणी असणारे सुप्रसिद्ध कंकालेश्वर हे मंदिर डॅश डॅश या राजांनी बांधलेले आहेत. चालुक्य राजा विक्रमादित्य यांनी बीड येथे असणारं प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिर बांधलेलं आहे. चालुक्य राजा विक्रमादित्य यांनी या मंदिराची उभारणी केलेली आहे किंवा बांधकाम केलेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये डॅश डॅश या ठिकाणी चार दिशास प्रमुख असणारी श्री गणेशाची मूर्ती या ठिकाणी आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये नवगण राजुरी या ठिकाणी चार दिशास मुख असणारी गणेशाची मूर्ती आहे. नवगण राजुरी या ठिकाणी होय. यानंतर आहे बीड शहरातील सुप्रसिद्ध व ऐतिहासिक खजाना बावडी म्हणजेच खजाना वीर यांनी बांधलेली आहे. तर बीड शहरातील सुप्रसिद्ध व ऐतिहासिक खजाना बावडी ही सलाबत खान यांनी बांधलेली आहे. सलाबत खान यांनी या विहिरीचं बांधकाम केलेलं आहे. यानंतर आहे ज्ञानेश्वर माहुली महाराज चाकरवाडीकर यांचे जन्मस्थळ डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर उत्तरेश्वर पिंपरी या ठिकाणी ज्ञानेश्वर माहुली महाराज चाकरवाडीकर यांचे जन्मस्थळ हे उत्तरेश्वर पिंपरी केज तालुका या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी एक असणारे श्री योगेश्वरी देवीचे मंदिर डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर अंबाजोगाई या ठिकाणी देवीच्या 3.5 पीठापैकी एक असणारे योगेश्वरी देवीचे मंदिर अंबाजोगाई या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. यानंतर आहे श्री योगेश्वरी देवीचे डॅश डॅश दैवताचा संहार केल्याची आख्यायिका सांगण्यात येते. तर दंतासुराचा दैत्याचा संहार केल्याची आपल्याला आख्यायिका सांगण्यात येते. दंतासुराचा होय. यानंतर आहे जोगाई सभा मंडप गुहा हत्तीखाना डॅश डॅश या शहरामध्ये आहे. तर अंबाजोगाई या शहरामध्ये सभा मंडप आहे. जोगाई सभा मंडप म्हणजे हत्तीखाना हे अंबाजोगाई या शहरामध्ये आहे. यानंतर आहे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 5व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर परळी वैजनाथ
या ठिकाणी शंकर भगवानाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 5व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग हे परळी या ठिकाणी आहे. यानंतर आहे परळी वैजनाथ येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाच्या मंदिराचे सध्याचे बांधकाम डॅश डॅश यांनी केलेलं आहे. तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या ज्योतिर्लिंगाचे जीर्णोद्धार केलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हे केलेलं आहे.